आता मात्र त्यांना एक जोर का झटका बसलेला आहे आणि तो अजित पवार यांनी नाही दिला, देवेंद्र फडणवीस यांनी नाही दिला। मित्र हो नमस्कार। राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या 2 महिन्यापासून फक्त एकच केंद्रबिंदू कोण? मंत्री धनंजय मुंडे आणि मग वाल्मिक पुराण वगैरे पुढे जे काय आहेत। बीड जिल्ह्यातले सगळे अवैधरित्या चालणारे धंदे आता समोर येत आहेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे। अर्थात तो काही होत नाही आणि मागणी काही थांबत नाही। त्यांचा राजीनामा हा फक्त एक चर्चेचा विषय उरलेला आहे, बाकी यावर काही नाही। पण यामुळे मुंडे यांच्यावरील भ्रष्टाचाराची कथित प्रकरणं अधिकाधिक समोर येत आहेत। रोज बघा नवं काहीतरी समोर येत आहे। त्या अंजली दमानिया यांनी तर ढीगभर पुरावे सुद्धा समोर आणून टाकलेले आहेत, पण त्याकडेही कोणी पाहायला तयार नाही। पण सरकारची बदनामी होते, त्यामुळे शिंदे गटालाही वाटतं आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। एक एक झटके मुंडे यांना सातत्यानं बसत आहेत आणि त्यामुळे त्यांचा पाय अधिकाधिक खोलात तर जात आहे। आता मात्र त्यांना एक जोर का झटका बसलेला आहे आणि तो अजित पवार यांनी नाही दिला, देवेंद्र फडणवीस यांनी नाही दिला। हा झटका थेट न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दिलेला आहे। धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणाचा निकाल बघा कोर्टाने दिला नुकताच। धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्नी करुणा शर्मांना महिन्याला 2 लाख रुपयाची पोटगी द्यावी असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे नुकताच। पण बघा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात खरी माहिती दडवल्याचा आरोप करून शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दाखल केली होती। आता याच तक्रारीवरून मंत्री धनंजय मुंडे यांना परळीच्या फौजदारी न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे। हा झटका धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा ठरू शकतो। धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज सोबतच्या शपथपत्रात हे शपथपत्र खूप महत्त्वाचं ठरतं। या शपथपत्रामध्ये पत्नी राजश्री मुंडे आणि 3 मुली तसेच करुणा मुंडे त्यांच्या 2 मुलांचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केला होता। पण करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केलेला नव्हता। त्यांनी ही खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड इथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार केली होती। तक्रारीची मूळ कागदपत्र 5 फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर दाखल केली आहेत आणि त्यावरूनच न्यायालयानं हा आदेश दिला आहे। निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना खोटी माहिती देणं, कुठलीही माहिती लपवणं हे ज्या त्या उमेदवाराला भलतं महाग पडत असतं। मग बघा तो उमेदवार निवडणुकीत विजयी झाला काय नाही झाला काय याचा काही फरक नसतो। पराभूत उमेदवाराच्या बाबतीत मात्र काय होतं की सहसा कोणी पुढे येत नाही, फार खोलात जात नाही, पण विजयी उमेदवार मात्र हमखास अडचणीत येत असतो। आता धनंजय मुंडे यांचा पाय तर आधीच खोलात गेलेला आहे, त्यात आता हा फाटक्यात पाय। अजित पवार मुंडे यांचा राजीनामा घेतील याची लोक वाट पाहत होते। देवेंद्र फडणवीस तरी त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढतील अशी अपेक्षा लोकांनी केली, पण ते काहीही झालं नाही। लोकांच्या अपेक्षा फोल ठरल्या, अपेक्षा भंग झाला आणि बघा झालं तर काहीच नाही आणि आता यापुढेही काय होईल अशीही काही फारशी चिन्ह नाहीत। आणि बघा याच दरम्यान न्यायालयानं हा मोठा झटका दिलेला आहे। आता न्यायालयात पुढे काय होतंय, कितपत हे सगळं धनंजय मुंडे यांच्यासाठी महागात पडतंय याकडे आता अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत। अर्थात आपणही पाहतच राहू। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।